आजच्या या विश्लेषणात आपण राज ठाकरे यांनी नुकत्याच एका पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केलेल्या अतिशय चर्चेत असलेल्या भाषणाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. वरवर पाहता हे भाषण अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारे आणि थोडे विस्कळीत वाटू शकते, पण आपण एका तटस्थ भूमिकेतून त्यातील मूळ आशय नक्की काय आहे हे समजून घेणार आहोत. हे 40 मिनिटांचं भाषण आपण 5 प्रमुख भागांमध्ये विभागून समजून घेणार आहोत. पहिले म्हणजे भाषणाची पार्श्वभूमी, दुसरे राजकीय दबावाखालील प्रसारमाध्यमे, तिसरे जमिनी बळकावणे आणि पायाभूत सुविधा, चौथे लक्ष विचलित करण्याचे राजकारण आणि पाचवे प्रादेशिक अस्मिता आणि ओळख. कोणत्याही एका बाजूने विचार न करता मूळ मुद्दे समजून घेण्यासाठी ही विभागणी आपल्याला नक्कीच मदत करेल. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. भाषणाची पार्श्वभूमी आणि सुरुवातीचं वातावरण. या भाषणाची सुरुवात होते ती 30 वर्षांपूर्वीच्या अकोले इथल्या एका राजकीय सभेच्या किस्स्याने. गोठवणारी थंडी, घोंगडीत लपेटलेली अगदी शांत गर्दी आणि लांबत चाललेला कार्यक्रम, असा तो प्रसंग. या रूपकाचा वापर करून वक्त्याने अगदी सुरुवातीलाच एक गमतीशीर प्रश्न विचारला की पत्रकारितेसारख्या या वरवर कोरड्या वाटणाऱ्या कार्यक्रमात लहान मुलांना का आणले गेले असावे. गमतीशीर असली तरी पुढील गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेणारी ही एक उत्तम सुरुवात होती. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, राजकीय दबावाखालील प्रसारमाध्यमे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची घसरण. इथून पुढे हे भाषण थेट एका गंभीर दाव्याकडे वळते. आम्ही तुम्हाला कसेही शरण आणू शकतो आणि कधीही विकत घेऊ शकतो, असे त्यांना वाटते. हा तो धाडसी दावा. राजकारण्यांना आता प्रसारमाध्यमांची जराही भीती वाटत नाहीये, कारण त्यांना वाटतं की माध्यमातल्या लोकांना सहजपणे पैशाने विकत घेता येतं किंवा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना अगदी सहज गप्प करता येतं. आता हे सिद्ध करण्यासाठी नागपूर अधिवेशनातला एक अनुभव इथे सांगितला आहे. तिथे अनेक पत्रकारांनी ते थेट काही विशिष्ट मंत्र्यांसाठी काम करत असल्याची उघडपणे कबुली दिली होती. विचार करा, केवळ नोकरी टिकवणे आणि घराचे हफ्ते भरण्या या आर्थिक दबावाखाली पत्रकारांच्या आतल्या जाणीवा खरोखरच मरत चालल्या आहेत का? ही भीती इथे अत्यंत स्पष्टपणे व्यक्त केली आहे आणि म्हणूनच या परिस्थितीवर मात करण्यासाठी पत्रकारांनी एकजूट दाखवणे आता किती गरजेचे झाले आहे हे प्रकर्षाने मांडले आहे. यानंतर आपण तिसऱ्या भागाकडे येऊया, जमिनी बळकावणे आणि पायाभूत सुविधा, म्हणजेच उद्ध्वस्त होणारी आपली शहरे. आता मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये इतकी बेकायदा बांधकामे आणि झोपडपट्ट्या का वाढतायत हे समजावून सांगताना भाषणात जमिनीचे 4 प्रकार स्पष्ट केले आहेत: केंद्र सरकारची, राज्य सरकारची, महानगरपालिकेची आणि खाजगी जमीन. इथला मुख्य युक्तिवाद असा आहे की सरकारी जमिनींवर कोणाचाच खरा मालकी हक्क नसतो किंवा लक्ष नसते. त्यामुळे कसल्याही जबाबदारीविना किंवा भीतीविना या मोकळ्या जमिनी अगदी सहज बळकावल्या जातात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर शहरांची पूर्णपणे दुर्दशा. मूळ स्रोतामध्ये यासाठी पुण्याचं उदाहरण दिले आहे. 5 वेगवेगळी पुणे ज्यांना कोणताही आकार नाही, पुण्यातील भीषण पाणी साचण्याची समस्या आणि शहराचा होत असलेला अस्ताव्यस्त विस्तार हे दुसरं तिसरं काही नसून निव्वळ राजकीय दुर्लक्षाचा थेट परिणाम असल्याचं यात ठणकावून सांगितले आहे. याच संदर्भात एक अत्यंत धक्कादायक मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे मराठी शाळांचा. राजकारणी मराठी शाळा बंद का पडू देत आहेत? कोणत्याही चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे नाही, तर या शाळा ज्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागांवर उभ्या आहेत ना, त्या कोट्यावधींच्या जागा बळकावण्यासाठी आणि विकण्यासाठी. असा एक अत्यंत गंभीर आरोप या विश्लेषणात आपण पाहतो. इथून आपण चौथ्या भागाकडे वळतोय, लक्ष विचलित करण्याचे राजकारण, ज्यातून जनतेला अक्षरशः अंधारात ठेवले जाते. आता हे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे तंत्र नक्की काम कसे करते ते बघा. या भाषणात एक पूर्ण चक्रच उलगडून दाखवले आहे. नागरिकांना जाणीवपूर्वक IPL क्रिकेट सामने आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या आहारी लावले जाते. यामुळे होतं काय, तर नागरिक सरकारला कधीही कठीण प्रश्न विचारतच नाहीत. मूळ समस्यांकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष होते आणि राजकारणी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून अत्यंत हुशारीने पळ काढतात. हे एक दुष्टचक्रच आहे. याच तंत्राचे एक ज्वलंत उदाहरण म्हणून 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचा दाखला दिला आहे.
जनतेने आणि प्रसारमाध्यमांनी राजकारण्यांना या विधेयकाच्या तत्काळ अंमलबजावणीला विलंब करण्याची परवानगी कशी आणि का दिली, यावर कोणीही सरकारला धारेवर का धरले नाही, हा थेट आणि परखड सवाल इथे उपस्थित केला आहे, जो खरोखर विचार करायला लावतो. आणि आता शेवटचा 5वा भाग, प्रादेशिक अस्मिता आणि ओळख, जे या भाषणाचे मुख्य भावनिक आवाहन आहे. इथे एका अतिशय प्रभावी रूपकाचा वापर केला आहे. घुशी नेहमी तिथेच शिरतात जिथे जमीन भुसभुशीत असते. वक्त्याने महाराष्ट्राच्या सध्याच्या सांस्कृतिक संरक्षणाची अवस्था या भुसभुशीत जमिनीसारखी झाली आहे असे म्हटले आहे, ज्याची तुलना तामिळनाडू, बंगाल किंवा गुजरातसारख्या राज्यांशी केली आहे, जिथली प्रादेशिक अस्मिता एखाद्या कठोर खडकासारखी आहे, जिथे बाहेरच्यांना सहज प्रवेश किंवा तडजोड करणे शक्य नसते. याच अस्मितेच्या अनुषंगाने हे भाषण 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाची व्याख्या एका ऐतिहासिक आणि भावनिक दृष्टिकोनातून करते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी मागच्या पिढ्यांनी सांडलेले रक्त आणि केलेल्या अफाट त्यागाचं स्मरण करण्याचा तो खऱ्या अर्थाने दिवस आहे. पण आजच्या पिढीमध्ये आणि नागरिकांमध्ये या त्यागाबद्दल जी भयंकर उदासीनता दिसून येते ती अत्यंत चिंताजनक असल्याचे यात अधोरेखित केले आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण अशा एका वळणावर येतो जिथे एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. चौथा स्तंभ आणि जनता त्यांच्या आतल्या जाणीवा जागृत करतील की रोज त्यांचे असेच पंख छाटले जातील? प्रादेशिक अस्मिता आणि लोकशाहीतील आपले उत्तरदायित्व यावर प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारा हा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा.